नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण त्रिशूला एमसीक्यू सिरीज मधलं एपिसोड नंबर 8 इथे एपिसोड नंबर 8 मध्ये आपण आलेलो आहोत। ओके, चला आपण कुठल्या एक्झामला टार्गेट करत जाणार आहे बघा। नॉर्सेट, डीएमईआर, डीएचएस, ईएसआयसी, आरआरबी, सीएचओ, एसजीपीजे, जिपमर, डीट्रिपलएसपी आणि त्याच्या सोबत आपली नर्सिंग फील्ड मधली सगळी नर्सिंग एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जेवढी एक्झामला आपण टार्गेट करत जाणार आहोत। बघा, त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये आपण नॉलेज घेत सतत सराव करत कुठे सक्सेस पर्यंत आपण थांबणार नाहीये। बघा, ह्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट असणार आहे? ऑल नर्सिंग सब्जेक्ट, नर्सिंग मधले सर्व सब्जेक्ट। त्रिशूल काय? ही नर्सिंग करिअरला नवी धार। बघा, मराठीमध्ये आपण ही पहिल्यांदा घेऊन आलोय ही सिरीज। बघा, ही सिरीज तर सगळ्यांना ज्यांचे जीएनएम आणि बीएससी नर्सिंग वगैरे कुठली पण डिप्लोमा डिग्री जे कंप्लीट झालेले आहे त्यांना तर ही फायदा ठरणारच आहे। त्यांच्यासोबत जे स्टुडंट्स जीएनएम शिकत आहे आणि बीएससी नर्सिंगला आहे, ज्यांना पण ही व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण ही फायदा भेटणार आहे। ओके, चला सुरुवात करूया। बघा, सगळ्यांनी काय करायचं आहे? अगोदर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करा, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि त्याच्यासोबत ही बेल आयकॉन पण दाबायचं बरं का। बेल आयकॉन ज्यावेळी तुम्हाला इंटिमेशन म्हणजे नोटिफिकेशन भेटणार आहे। एमएनओ कुठे आता व्हॉट्सअपमध्ये, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक सगळीकडे अवेलेबल आहेत। ओके, चला सुरुवातीचा अगोदर आजची मोटिवेशन बघा। स्वामी विवेकानंद काय म्हणताय? उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत थांबू नका जोपर्यंत बघा तुमचे लक्ष्य साध्य होत नाही। म्हणजे आपल्याला थांबायचंच नाहीये, कुठेपर्यंत थांबायचं नाही? आपली नर्सिंग ऑफिसर ही जॉब भेटेपर्यंत। ओके, सतत आपल्याला काय करायचंय? प्रॅक्टिस करायचंय, सतत प्रॅक्टिस करायचंय म्हणजे सराव, त्याच्यासोबत नॉलेज आपण बिल्ड करत जायचंय बरं का। कधीपर्यंत सोडायचं नाही? ज्यावेळीपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट जॉब भेटत नाही तेपर्यंत। तुम्ही पण थांबणार नाही आणि मी पण थांबणार नाही। ओके, चला सुरुवात करूया। बघा, पहिली क्वेश्चन काय म्हणते आजचं बघा। काय म्हणते पहिली क्वेश्चन? अ 28 year old, बघा किती वर्षाचे? 28 वर्षाची वुमन आहे, ओल्ड, कम टू द एंटीनेटल क्लिनिक, म्हणजे एएनसी ला आले एंटीनेटल क्लिनिक। ओके, एंटीनेटल क्लिनिक फॉर द प्रीनेटल चेकअप। बघा, प्रीनेटल चेकअप आहे। द डॉक्टर्स प्लॅन्स टू ऑर्डर MSAPF, कुठली? MSAFP, बघा MSAFP टू स्क्रीन फॉर एनटीडी, कशासाठी? एनटीडी आणि क्रोमोझोमल ऑब्नॉर्मलिटीज साठी। ॲट द व्हॉट इज द गेस्टेशनल एज शूड दिस टेस्ट आयडियली परफॉर्म्ड फॉर द ॲक्युरेट रिझल्ट। म्हणजे बघा, 28 वर्षाची फिमेल आलेली आहे एएनसी ला आणि प्रीनेटल चेकअप साठी। ओके, ज्यावेळी डॉक्टर प्लॅन काय केले? ऑर्डर केले कुठली टेस्ट? MSAFP म्हणजे काय? मॅटर्नल सिरम अल्फा फिटोप्रोटीन ही टेस्ट त्यांना ॲडवाइज केलेलं आहे। कशासाठी? स्क्रीन फॉर एनटीडी। एनटीडी म्हणजे काय? न्यूरोटोबल डिफेक्ट आणि त्याच्यासोबत क्रोमोझोमल ऑब्नॉर्मलिटीज साठी। ॲट द व्हॉट गेस्टेशन एज, म्हणजे त्यांनी टाइम विचारते ही कधी केलं तर आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट भेटणार आहे। ओके, ही खूप महत्वाचं आहे बरं का। नॉर्सेट मेन्स साठी, नॉर्सेट ज्यांनी मेन्स एक्झाम देते त्यांच्यासाठी ही खूप महत्वाचं आहे। आपण थोडी डिटेलमध्ये बघूया। ओके, बघा काय होतं? MSAFP, बघा ह्याची लॉंग फॉर्म पण विचारू शकते। लॉंग फॉर्म काय? एम म्हणजे मॅटर्नल, एस म्हणजे सीरम, ए म्हणजे अल्फा, एफ म्हणजे फिटो प्रोटीन। त्याच्यामध्येच कळते बघा तुम्हाला। मॅटर्नल सीरम म्हणजे आईची ब्लड, अल्फा फिटो प्रोटीन, बघा प्रोटीन कुठलं? फिटस मधलं फिटो प्रोटीन। ठीक आहे, ही हाय रिस्क प्रेग्नन्सी मधलं टेस्ट आहे बरं का। हाय रिस्क प्रेग्नन्सी मधलं टेस्टिंग आहे, ती पण लक्षात ठेवा। आता काय कळलं आपल्याला? मॅटर्नल सॅम्पल म्हणजे ब्लड कोणाकडनं पाहिजे? सॅम्पल कोणाकडनं? मॅटर्नल ब्लड। म्हणजे आपल्याला टेस्टिंग करायचं असेल तर आपल्याला आईची ब्लड घ्यावा लागेल। ब्लड रिक्वायर्ड। ओके, रिक्वायर्ड। ओके, बघा आता काय म्हटलं? अल्फा फिटो प्रोटीन। फिटो म्हणजे काय? आपले फिटस, फिटस। बघा आता प्रोटीन कुठनं भेटणार आहे? प्रोटीन प्रोड्युस्ड बाय, कोणाकडनं प्रोड्यूस होणार आहे? बाय फिटस। बघा फिटल, त्याच्याकडनं पण कुठे? लिव्हर आणि योगशाख। लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे मेन्स साठी। योगशाख
बघा ही कधी होणार सुरुवात, प्रोडक्शन स्टार्ट कधी होणार आहे, ही 13 वीकला सुरुवात होणार आहे. स्टार मार्क करून ठेवा, कधी सुरू होणार आहे, 13 वीक. ओके. आणि मॅक्झिमम कधी राहणार आहे, प्रोडक्शन ॲट मॅक्झिमम कधी असणार आहे, मॅक्झिमम 32 वीक. किती, 32 वीक. स्टार मार्क करून ठेवा. हे दोन्ही कधी सुरू होणार आहे बघा, MSAFP म्हणजे काय, मॅटर्नल सीरम अल्फा फिटोप्रोटीन. कधी करतो आपण, हाय रिस्क प्रेग्नन्सी टेस्टिंग आहे. नॉर्मली करतो का नाही, ज्यांच्याकडे हाय रिस्क असतो, ओके, किंवा त्यांचे कॉज असतो किंवा जेनेटिकली कोणीतरी झालेलं असे रिलेटेड. ओके, हाय रिस्क प्रेग्नन्सी टेस्टिंग. आणि सॅम्पल कुठनं घेणार आहे आपण, आईकडनं घेणार आहे सॅम्पल. मॅटर्नल ब्लड रिक्वायर्ड सॅम्पलसाठी, हे पण लक्षात ठेवा. आणि प्रोटीन जे अल्फा फिटोप्रोटीन आहे ते कुठे प्रोड्यूस होणार आहे, जी फिटल मध्ये होणार आहे, ते पण कुठे, लिव्हर. बघायचं आज नाही लिहिलं. ओके, लिव्हर आणि योग शाक मध्ये होणार आहे. प्रोडक्शन स्टार्ट कधी होणार आहे, 13 वीकला. आणि प्रोडक्शन ॲट मॅक्झिमम टाइम कधी असणार आहे, 32 वीकला. ओके. आता आपल्याला टेस्टिंग टाइम बघायचा आहे. टेस्ट टाइम ही असणार आहे 15 ते 18 वीक. 15 ते 18 वीक. त्याला 3 स्टार करून ठेवा. कुठे, 15 ते 18 वीक असणार आहे. ओके. याची रेंज पण बघूया आपण, नॉर्मल रेंज. सॉरी 3 स्टार झाला. रेंज, याची रेंज असणार आहे 10 ते 150 नॅनोग्रॅम पर ml. आता हे रेंज झालं. एव्हरेज किती म्हणू शकतो आपण, एव्हरेज बघा, एव्हरेज कुठल्या पण बुकमध्ये, थोडी बुकमध्ये 30 दिलेलं आहे आपण आणि थोडी 35 दिलेलं आहे. आपण 35 ला एक्युरेट मानू. ओके, काय एव्हरेज काय, 35 नॅनोग्रॅम ml. बघा ह्याचं रिझल्ट मधलं खूप महत्वाचं, ह्याच्यापेक्षा मेन इम्पॉर्टंट कुठली, ह्याची रिझल्ट. ओके, आपल्याला तरी नॉर्मल रेंज कळालं. ओके, ह्याच्यामध्ये जास्त तर होणार आहे किंवा कमी तरी होणार आहे. ओके, म्हणजे अबनॉर्मल असेल तर. मग आता 10 ते एवढी एव्हरेज असेल तर ती नॉर्मल असणार आहे. ज्यावेळी ह्याची रेंज हाय मध्ये जातो, ओके, हाय मध्ये जातो, ज्यावेळी आपल्याला काय भेटतो, त्याच्यामध्ये भेटणार आहे आपल्याला मल्टिपल प्रेग्नन्सी. काय, मल्टिपल प्रेग्नन्सी आणि ऑब्डोमिनल वॉल डिफेक्ट आणि न्यूरोटूफल डिफेक्ट आणि रेनल, सगळे डिफेक्टच आहे बरं का. हे डिफेक्ट आपल्याला भेटणार आहे कधी, हाय मध्ये. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका, हाय आणि लो मधले. इथे काय होणार आहे, मल्टिपल प्रेग्नन्सी आणि अब्डोमिनल वॉल डिफेक्ट, न्यूरोट्यूबल डिफेक्ट आणि रेनल डिफेक्ट. आता असं काय करायचं, तुम्ही हाय असेल तर आपण पोटावरती हात ठेवायचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. हात ठेवल्यानंतर काय, मल्टिपल प्रेग्नन्सी, अब्डोमिनल वॉल डिफेक्ट, एनटीडी थोडी पाठीमागे काय, एनटीडी, त्याचे आपण पाठीमागे जाताना आपल्याला रेनल पण भेटणार. असे इझिली लक्षात ठेवायचं. काय भेटणार आहे, मल्टिपल प्रेग्नन्सी, अब्डोमिनल वॉल डिफेक्ट आणि न्यूरोट्यूब डिफेक्ट आणि रेनल डिफेक्ट. हे झालं हायचे. आता कशाचे बघायचं आपल्याला, आता समजा आपल्याला लो भेटले, रिझल्ट काय भेटले, लो भेटले, तर काय भेटणार आहे. ओके, पहिली भेटणार आहे IUGR, इंट्रा युटरिन ग्रोथ रेस्ट्रिक्शन, ही एक भेटणार आहे. आणि त्याच्यासोबत डाऊन सिंड्रोम, खूप वेळा विचारलेले हेच क्वेश्चन आहे बघा. कुठली, डाऊन सिंड्रोम आणि ही एनटीडी, हे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. डाऊन सिंड्रोम असं पण विचारतात. ह्याच्यामधले हाय रिझल्ट आणि एक्सपर्ट कुठला, म्हणजे ह्याचं सोडून असं पण विचारतात. आणि ह्याच्यासोबत मोलार प्रेग्नन्सी, त्याच्यासोबत अबॉर्शन पण. ओके, हे झालं आपली लो रिझल्ट मध्ये. एवढी इंडिकेशन आपल्याला रिझल्ट वरती कळणार आहे, हे असू शकतं बाबा. हे झालं. ओके, अजून एक ह्याच्यासोबत ते पण डिस्कशन करू. ह्याच्यासोबत हे रिझल्ट झालं, ह्याच्या रिझल्ट सोबत अजून एक येतो. कुठली, हे काय, MOM. MOM म्हणजे काय, मॉम म्हणजे काय, मल्टिपल ऑफ मीडियन. ही मॅक्झिमम विचारलं नाही, पण असू द्या तुमच्या डोक्यात. ओके, हे रिझल्ट कसं काढणार आपण, MOM, याच्यासोबत पेशंट व्हॅल्यू, पेशंटला जे आपण व्हॅल्यू काढतो तेवढी आणि आपली एव्हरेज व्हॅल्यू डिवाइड करायचं असतं. एव्हरेज व्हॅल्यू. ओके, आता समजा पेशंटला किती आले, व्हॅल्यू 70 भेटले. आता एव्हरेज व्हॅल्यू किती होता आपला, 35, म्हणजे 1 आणि हे 2 झालं, म्हणजे MOM किती झाला, 2 असे. सॉरी
इथे लिहितो काय MOM किती झालं 2 असं. ओके हे झालं MOM. पण लक्षात ठेवा विचारू शकते नॉर्शेटवाले काय पण विचारू शकते. एवढं झालं. ओके बघा एकदा हायलाइट करून देऊया. खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट खूप आहे. ओके MSAP मॅटर्नल सिरम अल्फा फिटो प्रोटीन. ओके हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये आपण करतो. सॅम्पल मॅटर्नल आईकडनं घेतो. प्रोटीन बच्चूकडनं. ते पण कुठे लिव्हरमध्ये 1 शाखमध्ये. प्रोडक्शन 13 वीकला आणि मॅक्झिमम 32 वीकला. टेस्ट टाइमिंग 15 ते 18 ही इम्पॉर्टंट. 15 ते 18 वीकमध्ये रेंज आहे 10 ते 150 नॅनोग्राम पर ml. एव्हरेज आहे 35. आणि हे काय रिझल्ट ही पण एकदम इम्पॉर्टंट. हाय रिस्कमध्ये हाय असेल तर रिझल्ट मल्टिपल प्रेग्नन्सी. हात कुठे ठेवणार तुम्ही पोटावरती. कुठे मल्टिपल प्रेग्नन्सी भेटणार. ॲब्डोमिनल वॉल डिफेक्ट भेटणार. एंटिटी भेटणार. रेनल भेटणार. त्याच्यासोबत लो असलं तर काय काय भेटणार IUGR डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम खूप लक्षात ठेवा. आणि मोलर प्रेग्नन्सी आणि अबॉर्शन. एवढी झालं. मग क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं आपल्याला परफॉर्म्ड फॉर ॲक्युरेट रिझल्टसाठी आपण कधी करणार आहे. आपल्याकडे तर उत्तर भेटलेलं आहे. कुठे आहे 15 ते 18 वीक. मग आपल्याला हुडकायचं आहे आणि टेक करायचं आहे. चला 8 ते 10 वीक ऑफ गेस्टेशन नाही चुकलं. 11 ते बघा किती होतं किती म्हटलं मी ते 15 ते 18 आहे. मग इथे कितले 15 नाही चालेल. 15 ते 20 आहे बघा होल्डवर ठेवा. इथं 24 आहे. मग हे नाही आहे. मग आपले उत्तर असणार आहे 15 ते 18 वीक. इथे 20 दिलेलं आहे पण आपण ऑप्शनद्वारे जावं लागते. मग तिसरे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते अ क्लायंट विथ बघा अ क्लायंट विथ अ डायग्नोसिस ऑफ म्हणजे डायग्नोसिस झालेलं आहे कुठले एनोरेक्सिया नर्वोसा. कुठले एनोरेक्सिया नर्वोसा. हे काय हे इटिंग डिसऑर्डर आहे. हु इज अ स्टेट ऑफ बघा काय स्टार्वेशन. स्टार्वेशन इज इन अ 2 बेडरूम म्हणजे जी आहे पेशंट ॲडमिटेड तिथे कुठे किती बेड आहे 2 बेड आहे. अ न्यूली ॲडमिटेड क्लायंट विल बी असाइन्ड टू क्लायंट्स रूम. ओके विच क्लायंट वुड बी द बेस्ट चॉईस फॉर ॲज अ रूममेट फॉर द क्लायंट विथ अनोरेक्सिया नर्वसा. अनोरेक्सिया नर्वसा आणि बुलिमिया नर्वसा ही पण सायकेट्रिकमधलं खूप वेळा विचारलेले MCQ आहेत. ओके शक्यतो मी नॉर्शेट मीनसाठीही एवढी क्वेश्चन आलेले आहे बरं का. हे काय झालंय आता एक पेशंट आहे ऑलरेडी डायग्नोसिस आहे कुठली एनोरेक्सिया नर्वसा. हु इज अ स्टेट ऑफ स्टार्वेशन मध्ये आहे. आणि ते कुठल्या रूम मध्ये ऍडमिट आहे 2 बेडरूम मध्ये म्हणजे जे बेड 2 आहे तिकडे. आणि न्यूली ऍडमिटेड पेशंटला इकडे टाकायचंय म्हणजे तिचं सुटेबल जी पेशंट आहे जी कुठली आहे त्यांनी असं विचारताय. आपण थोडक्यात बघूया ह्याला. कशाला अनोरेक्सिया नर्वसा इम्पॉर्टंट आहे बरं का. इम्पॉर्टंट आहे म्हणून मी थोडी डिस्कशन मध्ये घेतो ह्याला. काय अनोरेक्सिया नर्वोसा. अनोरेक्सिया नर्वोसा आणि बुलिमिया नर्वोसा मध्ये तुम्ही कन्फ्युजन होतात. ओके नॉर्मली सगळं होतात. आपण लक्षात काय ठेवायचं एकदम ट्रिक. हे म्हणजे काय लक्षात ठेवायचं अवॉइड. अजून कुठले बुलिमिया नर्वोसा. ओके त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा थोडक्यात सांगतो. अनोरेक्सिया नर्वोसा म्हणजे काय हे दोन्ही इटिंग डिसऑर्डरचं आहे. ह्यांच्यामध्ये काय भीती असते फक्त मी मोठे म्हणजे ओबेसिटी जास्त होऊ नये किंवा वेट वाढू नये एवढी भीती असते. अनोरेक्सिया ए फॉर काय यांनी अवॉइड करतो. काय अवॉइड करते जी सगळी फूड मी खाणार नाही बाबा कारण माझी वेट वाढणार आहे. पण बुलिमिया नर्वसमध्ये काय बी म्हणजे काय लातूरच्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण बक्कळ. यांनी काय बक्कळ खाते म्हणजे खूप भरपूर खाणार त्यानंतर रिअलाइज होणार अरे बाबा मी खूप खालो आता माझं वेट वाढणार आहे. यांनी काय करणार सेल्फ इंड्युसिंग वॉमिटिंग. ही फिंगर माउथमध्ये टाकून त्यांनी इंड्यूस करणार काय वॉमिटिंग इंड्यूस करणार स्वतः वॉमिटिंग करणार. हे काय बुलिमिया नर्वसमध्ये. हे काय अनोरेक्सिया नर्वोसा ह्यांनी फिअर असते ह्यांना अवॉइड करते ह्यांनी. ओके ही आपण नेक्स्ट सिरीजमध्ये घेऊ हे पण. ओके हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. आता काय घेऊ आपण अनोरेक्सिया नर्वोसा. हे काय अनोरेक्सिया नर्वोसा यांनी अवॉइड करते जे पण फूड खायला. बघा द पेशंट हॅव अ फिअर. द पेशंट हॅव अ प्रीऑक्युपाइड फिअर. काय प्रीऑक्युपाइड फिअर आहे आणि प्रीऑक्युपाइड काय म्हणू शकतो थॉट टू बिकमिंग कशासाठी टू बिकमिंग काय होणार आहे ओबेज. हे लक्षात ठेवा मेन मुद्दा हेच आहे ओबेज. त्यांना काय राहायचंय स्लिम राहायचंय. काय म्हणू शकतो आपण काय तर म्हणतो ना कुठली झिरो फिगर ठेवायचं असतं ह्यांना. बघा हे मोस्ट कॉमन झिरो फिगर म्हणल्यावर काय लक्षात येतं तुम्हाला कोणामध्ये असणार आहे हे मोस्ट कॉमन इन फिमेल. कोणामध्ये फिमेल मध्ये असणार आहे. ते पण कोणामध्ये ही असणार आहे अडोलेसेंट मध्ये. अडोलेसेंट जे वुमन असतं त्यांना मध्ये काय असते ही मोस्ट कॉमन असते झिरो फिगरची आणि त्यांना वेट वाढवायचं नसते. ओके ही त्यांच्यामध्ये भीती असते.
म्हणजे मी जास्त मोठी होऊ नये. ओके, हे रिस्पेक्टर कोण आहे, कोण कोण आहे, मोस्ट कॉमन इन द फिमेल, ते मध्ये पण ॲडोलसेंट. ओके, हे झालं. आणि त्यांचं फॅमिली हिस्ट्रीमध्ये पण असू शकतो. आता समजा सगळ्या फॅमिलीमध्ये स्लिम आहेत, मग त्यांना पण भीती असणार की मी एकटीच मोठी होऊ नये, हे पण झालं. आणि फॅमिली ॲटमॉस्फिअर म्हणू शकतो आपण, फॅमिली ॲटमॉस्फिअर. आता समजा सगळे जे फॅमिलीमध्ये आहे सगळे त्यांनी डेली जिम करतात, कशासाठी, स्लिम राहण्यासाठी. मग यांनी बघून बघून ही ॲटमॉस्फिअर पण डिपेंड असतो बरं का, ही एनर्जी नर्वस आला, हे एक झालं. आणि बाय अजून एक आहे एकदम खूप भयानक आहे, हे काय, बाय इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियावरती कोणाला तरी बघायचंय, मला पण तसंच राहायचंय, कसे, झिरो फिगर. ही एक मोस्ट कॉमन आहे. मॅक्झिमम तर आता सध्याला 2025 मध्ये कप्पा केला तर हेच जास्त असणार आहे. हे झालं आपली रिस्पेक्टर. ओके, याच्यामध्ये फ्युचर्स काय काय दिसणार आहे, क्लिनिकल फ्युचर्स काय काय दिसणार आहे. आता काय केले, जी फिमेल जी अवॉइड करते, कशाची भीती आहे त्याला, पेशंट, कशाची बघायचं, काय लिहिलो आपण, पेशंट हॅव प्री ऑक्युपाइड, घ्यायचं अगोदरच, म्हणजे इनडायरेक्टली, म्हणजे त्यांनी अवॉइडच करताय इकडे. ओके, हिअर प्री ऑक्युपाइड थॉट, ओके, टू बिकमिंग ऑबेस, त्यांना मोठं व्हायची भीती आहे म्हणून त्यांनी खातच नाहीये. मग काय काय होणार त्याच्यामध्ये, आता भूक लागते का नाही त्यांना. आता समजा बघा, ही कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. ॲपिटाईट ही नॉर्मल असणार आहे, भूक त्यांना नॉर्मली लागतो पण त्यांनी खाणार नाहीये, हे झालं ॲपिटाईट नॉर्मल. काय करणार त्यांनी, रिफ्यूज करणार, कशाला, रिफ्यूज टू खाणे, इट, रिफ्यूज टू इट. आणि बघा आता समजा त्यांनी रिफ्यूज करणार, ज्यावेळी आता नॉर्मली कोणीतरी घरी असलं तर आपण काय करणार, हा बाबा घे बाबा, किंवा एक्झाम्पल काहीतरी आणलो, पिझ्झा बर्गर असले काहीतरी, किंवा काहीतरी वडापाव असे काहीतरी दिलं नाही त्यांनी काय करणार माहिती आहे का, खाणार नाही, त्यांनी अवॉइड करणार, रिफ्यूज टू इट. आणि खूप फोर्स केलं तर काय करणार त्यांनी, ब्रेकडाऊन करणार. ब्रेकडाऊन काय, आता समजा एक चपाती दिली तुम्ही खायला मस्त, किंवा कुठली तरी एक पोळी दिलेली आहे, पण त्यांना खायचं नसते, त्यांनी काय करणार, त्यांनी पीस मध्ये करून एक एक पीस खाणार त्यांनी. पेशंट ब्रेकडाऊन द फूड इंटू मेनी पीस, इंटू मेनी स्लिक्स म्हणा किंवा पीस म्हणा, म्हणजे त्यांना खायचं नसते, त्यांनी असं करतात. ही काय क्लिनिकल फीचर्स आहे बरं काय. आणि आता काय समजतं, यांनी खाल्लं तरी पण हेवी एक्सरसाइज करणार, माझे काय वेट वाढू नये म्हणून खूप हेवी एक्सरसाइज बरं का, नॉर्मल नाही, हेवी एक्सरसाइज करायचं, ही पण असते बघा. हेवी एक्सरसाइज केलं तर ह्यांच्यामध्ये, जेवणच नाही केलं तर ह्याच्यामध्ये अम्निओरिया पण व्हायचे चान्सेस असतो. अमिनोरिया पण व्हायचे चान्सेस असते बरं का. आणि खाल्लंच नाही तर मग अंडरवेट राहणारच आहे. काय, अंडरवेट राहणारच आहे. मग अंडरवेट असेल तर BMI कसा असणार आहे, लेस दॅन 18.5. ही डायग्नोसिस करायला एकदम बेस्ट आहे. ओके, BMI किती असतो, लेस दॅन 18.5. ओके, नॉर्मल किती असते, हे पण 18.5 to 25 एवढी ही नॉर्मल असते. मग यांनी कमी गेलं, म्हणजे नॉर्मल जे होतं ओबेससाठी तेवढं भीती होतं, पण ऑटोमॅटिक त्यांचं नॉर्मल झालं. आणि ह्याच्या सोबत असणार आहे मस्क्युलर काय, मस्क्युलर वास्टिंग असणार आहे. त्याच्यासोबत काय असू शकतं, मग मस्क्युलर ब्रेडिकार्डिया पण इझिली होतं त्यांना, हे झालं, ब्रेडिकार्डिया पण होणार. आणि एवढी पण समजा आता चुकून खाल्लं तरी पण त्यांनी पोटभर खाल्लं, त्यावेळी त्यांच्या डोक्यात काय येणार, ही आपल्याला बॉडीमध्ये जिरवायचं नाहीये, ह्याला म्हणजे लगेच बाहेर टाकायचं आहे. म्हणून ह्यांनी अडिक्ट होतात. कुठली ड्रगचा, डायुरेटिक म्हणा, डायुरेटिक, आपण जे फ्लूइड घेतले ते युरिनमध्ये पास करू आणि जे खाल्लेले आपण स्टूलमधनं पास करू, म्हणून ह्यांनी काय करतात, लॅक्झेटिव्ह आणि डायुरेटिक ही म्हणजे अब्यूज होतात त्यांचं. ओके, अडिक्टिव्ह होऊन जातात ह्याला. आणि एवढं झालं तर बघा, आता डायरेटिक वगैरे लॅक्झेटिव्ह आपण अडिक्ट झालं तर काय होणार आहे, हायपोकॅलेमिया. बघा नेक्स्ट पेजमध्ये लिहितो, जागा नाही येते. काय होणार आहे, हायपोकॅलेमिया, म्हणजे पोटॅशियम लेवल आपल्याकडे कमी होणार आहे. आता समजा पोटॅशियम कमी झालं तर काय होणार आहे, डिसअरेथमिया, हार्टची रिदम बिघडणार आहे. आता बिघडलं तर कार्डियक अरेस्ट व्हायचा पण चान्स असतो, कार्डियक अरेस्ट. ओके, एवढी झालं. आणि एवढी पण मोठी झालं तर त्यांच्यामध्ये सुसायडल रिस्क पण असू शकते बरं का. कुठली रिस्क, सुसायडल रिस्क ही पण असू शकतो. ओके, हे झालं त्यांचं क्लिनिकल फ्युचर्स मधलं. ओके,
आपण काय काय बघितलं एकदा हायलाइट बघूया. काय अनोरेक्सिया नर्वसा बुलिमिया नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघू. हे काय अनोरेक्सिया नर्वसा ही मी ट्रिकसाठी सांगितलं, ह्यांनी अवॉइड करतील काय फूड. बघा द पेशंट हॅव अ प्री ऑक्युपाइड म्हणजे त्यांचं घ्यायचं अगोदरच्या त्यामध्ये काय फिअर असते. प्री ऑक्युपाइड फिअर प्री ऑक्युपाइड थॉट टू बिकमिंग ओबेज. फक्त मोठे व्हायचं नाहीये. मोस्ट कॉमनली फिमेलमध्ये ते पण ॲडोलसंटमध्ये फॅमिली हिस्ट्री किंवा फॅमिली अटमॉस्फिअर असं असलं तर त्यांच्यामध्ये पण होऊ शकतो. मोस्ट कॉमन नाहीये पण मी म्हणतो सध्याला तरी ही असणार आहे. कुठली बाय इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मीडिया. एवढी झाले. त्यांच्यामध्ये काय काय दिसणार आहे. ॲपिटेट नॉर्मल असणार आहे. भूक लागते तरी पण त्यांनी खाणार नाही आणि अवॉइड करतील काय रिफ्यूज टू इट. ओके. आणि खूप फोर्स करून दिले तरी पण त्यांनी काय करणार, एक चपाती दिलं तर त्याच्यामध्ये 4 तुकडे करून एक एक खाणार आणि बाकीचं कुठेतरी लपून ठेवणार असे करतील. ओके. आणि हेवी एक्सरसाइज करणार. कशामुळे ज्यांनी चुकून खाल्लं तरी पण ते एक्सरसाइज करून मला ही जिरवायचं लवकर म्हणून. आणि ही केलं तर अम्युनोरिया पण होणार आहे आणि नाही खाल्लं तर अंडरवेटमध्ये येणार आहे. BMI कमी होत आहे आणि मस्क्युलर वास्टिंग ब्रेडिकार्ड ही भेटणारच आहे. त्याच्यासोबत त्यांनी खूप खाल्लं तर आणि ॲडिक्टिव्ह होणार. कुठल्याला डायुरेटिकला आणि लक्झेटिव्हला ही यूज करत झालं गेलं तर हायपोकॅलेमिया होणार आहे. हायपोकॅलेमिया झालं तर काय होणार आहे, डिसआरिथमिया आणि कार्डियक अरेस्ट व्हायचे चान्सेस खूप असते आणि सुसायडल रिस्क पण असते. ओके. एवढे आपण बघितलं. आता काय बघूया नेक्स्ट काय राहिलं आपलं मॅनेजमेंट. ओके. मॅनेजमेंट. ओके. मी थोडी MCQला सोडून बाहेर चाललो कारण ही महत्वाचं आहे बरं का. हे काय मॅनेजमेंट आहे SSRI. ओके. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं SSRI. हे काय हे ड्रग ऑफ चॉईस आहे बरं का. ही ड्रग ऑफ चॉईस आहे. याच्यासोबत CBT ही बेस्ट असणार आहे. बेस्ट सायकोथेरपी ही नको एवढीच बस. आपण पुढे बघूया ही डिस्कशनमध्ये. ओके. ही कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी बरं का. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी हे काय झालं बिहेवियर थेरपी हे झालं. आणि ह्यांना स्ट्रिक्ट मेंटेन करायचे असते. काय म्हणून स्ट्रिक्ट शेड्यूल फॉर मील. तू एवढा चपाती खायचं म्हणलं तर खायचंच. आता 2 चपाती एवढा भाजी द्यायचं, खायचं म्हणजे खायचंच ही करायचं असतं. आणि अवॉइड एन्झायटी प्रोव्हाइडिंग सिच्युएशन. आता सांगू नका असे तू एवढी खाल्ली तर एवढी मोठी होणार असले एन्झायटी नाही द्यायचं. हे अवॉइड करायचं आहे. ओके. आणि जी मेडिसिन वगैरे येतात ॲपिटायझर ते पण द्यायचं भूक लागू द्या म्हणून. ओके. भूक खाल्लं तर त्यांनी खाणारच आहे. ओके. हे झालं यांच्याबद्दल. ओके. चला क्वेश्चनकडे बघूया. काय होतं क्वेश्चन बघा. आपण तर अनोरेक्सिया नर्वसा बद्दल बघितलेलं आहे. आता पेशंट आहे जे 2 बेडरूम मध्ये आहे म्हणजे 2 बेड आहे एका रूम मध्ये. आता तिथे नवीन पेशंटला आपण ॲडमिट करायचं आहे. हिच्यासाठी जे मेन सुटेबल असणार आहे जी कुठली आपल्याला बघायचं आहे. बघा पहिलं काय म्हणतं पेशंट अ क्लायंट विथ अ निमोनिया. निमोनिया हे निमोनिया कसं आहे ही कम्युनिकेबल आहे. हे काय असतो हाय रिस्क ऑफ इन्फेक्शन. बघा त्यांनी अगोदरच खात नाहीये. मग हे काय असणार आहे टू माल नरिश्ड क्लायंट मध्ये ही रिस्कच आहे निमोनिया. ही आपण अवॉइड करू. ओके. हे झालं. आणि हे काय म्हणतंय बघा अ क्लायंट हू थ्रिव्स ऑन अ मॅनेजिंग ऑर्डर्स. बघा हे काय म्हणतंय ही मॅनेजिंग असं थ्री वगैरे करत तर ही कुड इन्क्रीज द स्ट्रेस वाढवू शकते. मग ही आपण स्ट्रेस द्यायचं नाहीये पेशंटला. आणि अ क्लायंट हू कुड बेनिफिट फ्रॉम अ क्लायंट्स असिस्टन्स ॲट अ मील टाइम. बघा यांनी काय म्हणते कुड बेनिफिट फ्रॉम द क्लायंट असिस्टन्स. मग ही डेंजर झालं. यांचं जेवणमध्ये वगैरे काय छेडछाड नाही करायचं हे पण गेलं. मग आता राहिलं कुठलं अ क्लायंट अंडरगोईंग डायग्नोस्टिक टेस्ट. अजून फिक्स नाही झाले म्हणजे डायग्नोस नाही झाले असले पेशंटला आपण इझिली देऊ शकतो. बघा हे काय हे सुटेबल अँड सेफ आहे. सुटेबल अँड सेफ आहे का. नो एक्सपोज टू इन्फेक्शन. आता अजून डायग्नोस नाही झालेला आहे. ओके. हे झालं. हे कुठल्या स्टेजमध्ये होते स्टार्वेशन. ओके. स्टार्वेशन म्हणजे काय भूक लागणे. हे झालं. त्याच्यामध्ये काय स्टार्वेशन आणि इमोशनली वल्नेबल आहे. आणि अजून काय इम्युनो कम्प्रेस्ड पण आहे. इम्युनो कम्प्रेस्ड म्हणून आपल्याला ही नॉन डायग्नोस्टिक म्हणजे डायग्नोस्टिक अंडरमध्ये आहे त्यांना आपण देऊ शकतो. ओके. हे झालं आपला दुसरे उत्तर. ओके. हे असणार आहे. ओके. अनोरेक्सिया नर्वसा इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगतो नोट करून घ्या आणि वाचून जावा मेनसाठी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. हे काय सम सायन्स ऑफ द अनोरेक्सिया नर्वस. बघा
बघा डिस्टोरेटेड सेल्फ इमेज, त्यांना वाटते की एवढीच आहे तरी पण त्यांना वाटते की मी खूप मोठी झालेली आहे. ते काय इंटेन्स ऑफ फिअर गेनिंग वेट म्हणून फिअर असते त्यांच्यामध्ये. आणि रेस्ट्रिक्टेड फूड इंटेक आणि अवॉइड करते फूड. आणि एक्सरसाइज कसे ते पण हेवी एक्सरसाइज करतात. आणि विड्रॉल फ्रॉम द सोशलायझिंग, सोसायटीमधनं बाहेर पडते. आणि इंटेन्सिटी वॉमिटिंग म्हणजे इंड्यूस वॉमिटिंग फिंगर हे टाकून. ओके. आणि सिग्निफिकंट वेट लॉस असतो कारण त्यांनी अवॉइडच करता येईल ना, आता काहीच खाणार नाही म्हणजे वेट लॉस होणारच आहे. आणि फॅटिक असणार आहे, डिझिनेस अँड पेंडिंग पण असणार आहे. हे झालं सम साइन ऑफ एनोरेक्सिया नर्वसा. ओके. चला नेक्स्ट बघा काय म्हणते. निओनेट ऑफ बघा निओनेट आहे बघा कोणाचं आहे, ऑफ डायबिटिक मदर आहे. बघा निओनेट ऑफ डायबिटिक मदर मस्त म्हणजे चांगली वाचा. इट इज अ रिस्क फॉर ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. बघा एक्सेप्ट म्हटलेलं आहे. ह्याचं अगोदर हे पण महत्वाचं आहे की त्यांनी काय म्हटलंय बघा, निओनेटला डायबिटिक नाही आहे बरं का, निओनेट ऑफ डायबिटिक मदर आहे. डायबिटिक मदरला आहे, डायबिटिक मदरनी कुठल्या एक निओनेटला जन्म दिलेला आहे ज्याच्यामध्ये रिस्क असणार आहे. रिस्क फॉर ऑल ऑफ द फॉलोइंग ही सगळी असणार आहे त्याच्यामध्ये एक सोडून. ओके. आपल्याला ते एक कुठलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके. ही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, सगळी इम्पॉर्टंट घेऊन आलो मी, पण ही मॅक्झिमम वेळा विचारलेले क्वेश्चन आहेत. ओके. बघा थोडक्यात आपण बघूया. काय होता, न्यूबॉर्न होता. कोण होता, न्यूबॉर्न ऑफ कोणाचे होता, न्यूबॉर्न ऑफ डायबिटिक मदर. न्यूबॉर्न आहे पण हे नॉर्मल आहे बरं का. कोणाचं आहे, डायबिटिक मदर. मग डायबिटिक मदर म्हणल्यावर तुमच्या लक्षात काय येते, आईमध्ये ग्लुकोज खूप आहे. ग्लुकोज जास्त असणारच आहे कारण डायबिटिक मदर आहे. बघा आता समजा मदर आहे आणि फिटस आहे. जे फिटसला भेटणार आहे कोणाकडनं भेटणार आहे, सगळी आईकडनं भेटणार आहे. आता समजा आईकडे जेवढी पण, आता समजा आईकडे ग्लुकोज जास्त आहे. ओके. आता बच्चूला पण ग्लुकोज जास्त भेटणारच आहे कारण अप टू टर्म म्हणजे ज्या वेळेपर्यंत बच्चू डिलिव्हरी होत नाही तेपर्यंत जे भेटणार आहे कुठले काय पण असो, O2 असो, न्यूट्रिशन असो, काय पण असो, सगळी कोणाकडनं भेटणार आहे, सगळे आईकडनं भेटणार आहे. जेवढा आईकडे असतो जेवढा फिटसकडे जातो. आता समजा एक आई आहे जी सगळी नरिश्ड आहे म्हणजे सगळी खातात त्यांनी, म्हणजे त्यांच्यामध्ये O2चं काय कमी नाही, न्यूट्रिशनचं कमी नाही, प्रोटीन काय पण म्हणा सगळ्यांचं भरपूर आहे त्यांच्याकडे. मग बच्चू पण कसं होणार, ही पण मस्त हे डेव्हलपमेंट होणार आहे. आता समजा आईला आपण खायला काहीच नाही दिलंय, माल नरिश्ड आहे आई. काय असं आहे, आई माल नरिश्ड आहे. मग बच्चू पण कसं पैदा होणार आहे, हे पण माल नरिश्ड होणार आहे. म्हणजे सांगायचं एवढीच उद्देश आहे, जेवढा आईकडे असतो तीच फिटसकडे जाणार आहे आणि ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. ओके. हे झालं. आता काय आपलं डायबिटिक मदर. बघा आईकडे जास्त ग्लुकोज आहे म्हणून बच्चूला पण जास्त ग्लुकोज भेटलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आता समजा जास्त ग्लुकोज बच्चूमध्ये भेटलेला आहे. आता त्याचे क्लिनिकल सिम्पटम्स कसं असणार आहे बघा. ओके. एक मिनिट. हे बघा बच्चू कसा असणार आहे, मॅक्रोसोमिया. मॅक्रोसोमिया म्हणजे काय, वेट जास्त असणार. का, कारण बच्चूला आईने खूप दिलेलं आहे ग्लुकोज म्हणून काय असणार आहे, मॅक्रोसोमिया. नॉर्मल किती असते वेट, 2.5 to 4 kg ही आपली नॉर्मल इंडियामध्ये असतो. 2.5 to 4 kg. मग इथे किती असणार आहे, मोर दॅन 4 kg असणार आहे. काय, मॅक्रोसोमिया बच्चूमध्ये असणार आहे. हे झालं. आणि दुसरी आहे काय, पप्पी फेस अपिअरन्स. गाल फुगलेले अपिअरन्स. का, कारण ड्यू टू फॅट डिपोजिशन. आता बघा आईकडे ग्लुकोज भरपूर आहे, आईने किती, इथे बघा ग्लुकोज भरपूर आहे, आईने ग्लुकोज भरपूर दिले कोणाला, बच्चूला. आता इथे काय लिहिलो आपण, ड्यू टू फॅट डिपोजिशन. सगळ्यांना मेटाबॉलिझम माहिती आहे. आपल्याकडे पहिली जे मेटाबॉलाइज होणार आहे कुठली, पहिले ग्लुकोज होणार, शेवटला फॅट होतो. ओके. हे आता भरपूर ह्यांच्याकडे काय आहे, ग्लुकोज आहे, मग ही असंच राहणार आहे. ओके. ड्यू टू फॅट डिपोजिशनमुळे फेस कसा असणार आहे बच्चूचा, पप्पी फेस अपिअरन्स म्हणजे एवढी गालगील फुगलेले. ओके. त्याच्यानंतर येतो सगळं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बरं का, म्हणजे सिम्पटम दिसणार आहे, हायपोग्लायसेमिया. काय दिसणार आहे, हायपोग्लायसेमिया.
त्याच्यामध्ये सिम्पटम्स कुठले कुठले दिसते बघा. त्याच्यामध्ये सिम्पटम दिसणार आहे बच्चूमध्ये जिटरनेस आणि लेथार्जी आणि ट्रेमर्स. ही इम्पॉर्टंट आहे बरं का, ही मोस्ट कॉमन दिसते, मोस्ट कॉमन ही दिसणार आहे. ओके. आणि त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, सीझर्स म्हणा, डायफ्रोसिस, त्याच्यासोबत अजून सायनोसिस, त्याच्यासोबत अपनिया एवढी पण दिसू शकतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल हायपोग्लायसेमिया कसं होतं सर, कारण ऑलरेडी आईमध्ये भरपूर ग्लुकोज आहे आणि बच्चूमध्ये पण काय असायला पाहिजे, हायपरग्लायसेमिया असायला पाहिजे. आता मी काय लिहिलो इथं हायपोग्लायसेमिया लिहिलेलं आहे, मग चुकीचं लिहिलं का बघा. ह्याच्यामध्ये काय म्हणताय माहिती आहे का, आता समजा आईकडे काय होता, भरपूर ग्लुकोज होता आणि बच्चूला पण भरपूर ग्लुकोज भेटले. ह्याला काउंटर करण्यासाठी बच्चूमध्ये आपली पॅनक्रिजमध्ये काय असतो, पॅनक्रिज काय तयार करतो, इन्सुलिन. काय तयार करतो, इन्सुलिन. इन्सुलिन पण भरपूर तयार होणार कशासाठी, त्याचे काउंटर करण्यासाठी. आता बघा आपल्या बॉडीमध्ये एक नॉर्मल शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी इकडे ग्लुकोज पण असतो आणि त्याला काउंटर करायला इन्सुलिन पण असतो, म्हणून आपली काय नॉर्मल असतो शुगर. त्याच्यामध्ये बघा भरपूर ग्लुकोज झालेला आहे, ह्यांचा काउंटर करण्यासाठी बच्चूमध्ये मॅक्झिमम लेवलला काय तयार होणार आहे, इन्सुलिन. कधीपर्यंत होणार आहे, जेपर्यंत त्याला आईमध्ये पोटामध्ये आहे, जेपर्यंत जेवढा ग्लुकोज भेटणार आहे तेवढी काउंटरमध्ये इन्सुलिन तयार होणार आहे. आता समजा 9 मंथ डिलिव्हरी झालं, आता बर्थ झाले बच्चूचा. बर्थ झाल्यावर आपण काय करणार, अम्बिलिकल कॉर्ड कट करणार. अम्बिलिकल कॉर्ड कट केलं तर आईमध्ये जे न्यूट्रिएंट असो आणि ग्लुकोज असो, न्यूट्रिशन, O2 सगळी जे भेटणार आहे, ऑक्सिजन वगैरे जी सगळं काय होणार आहे, बंद होणार आहे. बंद झाल्यावर आता हे काय करायचं, इन्सुलिन सकाळी उठायचं, भरपूर इन्सुलिन म्हणजे पॅनक्रिज भरपूर इन्सुलिन तयार करून ठेवायचं, कारण भरपूर ग्लुकोज भेटत होता आईकडनं. आता ह्यांनी पण काय करणार, सकाळी उठून काय करणार, मॅक्झिमम इन्सुलिन तयार करून ठेवणार. आता परत लक्षात आले यांचं बर्थ झालेलं आहे, अम्बिलिकल कॉर्ड मधनं काही भेटेना आईकडनं. मग ही काय काउंटरसाठी इन्सुलिन काय करतो, ग्लुकोज लेवलला कमी करतो. मग ह्याच्यामुळे इन्सुलिन लेवल जास्त असल्यामुळे का त्यांनी डेली रुटीन होतं त्याचं की या लेवलला बनवायचं त्यांनी. ओके. बघा तुम्हाला परत एकदा सांगतो बघा, हे काय इन्सुलिन काय करतो, काउंटर करतो कोणाला, ग्लुकोजला. अप टू 9 मंथ काय झालं, आईकडनं जे ग्लुकोज होता, जे बच्चूला भेटलं ग्लुकोज, ही काय मदर आहे, ही फिटस आहे. ओके. इकडे भेटलं, ह्याचा बच्चूमध्ये काउंटर करण्यासाठी इन्सुलिन काय करायचं, आता ग्लुकोज एवढी वाढलं, 2 वाढले तर इन्सुलिन पण त्याला कमी करायचं. मग आता काय झालंय, आफ्टर बर्थ झाल्यावर काहीच भेटलं नाही, मग ग्लुकोज तर काहीच नाहीये आणि इन्सुलिन तेवढं तयार होऊन बसतंय. ओके. म्हणून काय आपली ग्लुकोज लेवल परत खाली जाणार आहे, म्हणून काय हायपोग्लायसेमिया ही बच्चूमध्ये असणार आहे. ही खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला रॅशनल माहिती पाहिजे, तुम्ही कुठल्या पण उत्तर म्हणजे क्वेश्चनला उत्तर देऊ शकता. कळलं का, इन्सुलिन लेवल ऑटोमॅटिक म्हणजे जास्त असतो म्हणून हायपोग्लायसेमिया झालेलं असते. ओके. मला वाटते ही तुम्हाला कळलं असेल. ओके. हे झालं हायपोग्लायसेमिया. ओके. ह्याच्यासोबत अजून काय होतं, हायपोकॅल्शियमिया. काय होतं, हायपोकॅल्शियमिया म्हणजे काय, आपली कॅल्शियम लेवल कमी होणे, डिक्रीज कॅल्शियम लेवल. ओके. आता नॉर्मल किती असते बाबा, 8 ते 10 पर्यंत असं नॉर्मली समजू. ओके. हायपोकॅल्शियमिया कशामुळे झालेलं असते, ड्यू टू इमॅच्युरिटी. कशाची इमॅच्युरिटी, ड्यू टू इमॅच्युरिटी ऑफ पॅराथायरॉइड ग्लँडमुळे. मग आपल्याला कळलं. आता बघा हायपोकॅल्शियम हे पण कसं असणार, बघा आपल्याकडे 2 फंड आहे कॅल्शियम लेवल मेंटेन करण्यासाठी. एक आहे PTH, पॅराथायरॉइड ग्लँड. हे काय करतो, आपली ब्लडमध्ये इन्क्रीज करतो, कशाला, कॅल्शियमला. ही कॅल्शियम इन्क्रीज करतो ब्लडमध्ये. ओके. त्याच्यासोबत अजून कुठले, कॅल्सिटोनिन हे काय करतो, ही ब्लड मधले डिक्रीज करतो कॅल्शियम लेवल. आता बघा हे काय करायला, पॅराथायरॉइड वरती म्हणजे ह्यांनी काय म्हणतं, मी कॅल्शियम लेवल ब्लडमध्ये वाढणार आहे. ह्यांनी काय म्हणते, ही कुठेपर्यंत नेऊन जाणार, वाढून 10च्या वरती न्यायला प्रयत्न करणार, कुठली, PTH. आणि कॅल्सिटोनिनचं काम काय, ह्याला काय हायपोकॅल्शियमिया करायचं आहे, कारण 8 पासून खाली नेऊन जाणार आहे. आता ही दोन्हीची म्हणजे काय म्हणू शकतो, काउंटरमध्ये काम चालू आहे. मग ही आपली जे नॉर्मल व्हॅल्यू आहे, जे काय भेटणार आहे आपल्याला, नॉर्मल भेटणार आहे. ज्यावेळी बघा ही काम नाही करत असेल तर ही काय करत होता, कॅल्शियम लेवलला वाढवत होता.
हे काय, हे काम नाही केलं तर काय होणार आहे, कॅल्शियम लेवल ऑटोमॅटिकली डिक्रीज होणार आहे. आता समजा ही कॅल्शिटोनिन काम नाही केलं तर आपली कॅल्शियम लेवल वाढणार आहे. म्हणजे ही काउंटरमध्ये काम करते म्हणून आपल्या बॉडीमध्ये एक नॉर्मल लेवल मेंटेन असतो. आता इथं काय झालेलं आहे, ड्यू टू इमॅच्युरिटी ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. ओके, बघा ही इमॅच्युरिटी कसं राहिल्यावर बघा हे पण एक मोठे होते. बघा एवढीच लक्षात ठेवा, हे काय ड्यू टू इमॅच्युरिटी ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड, एवढी लक्षात ठेवा, ही इमॅच्युअर झालेलं आहे. म्हणजे ब्लड कॅल्शियम लेवलला हे काय करत होता, इन्क्रीज करत होता. मग याचे काम करणारे म्हणजे काउंटरमध्ये देणारे कोणीच नाहीये. मग ही कॅल्शियम काम मस्तपैकी करतो आणि कॅल्शियम लेवलला खाली आणतो. म्हणून काय असतं, न्यूबॉर्न बेबी ऑफ डायबेटिक मदरमध्ये कॅल्शियमिया असतो. ओके, एवढी तुम्हाला कळालं असेल. याच्यासोबत अजून काय असणार आहे, पॉलिसायथेमिया आणि त्याच्यासोबत पॉलिसायथेमिया असलं तर काय असणार आहे, हायपरबिलिरुबिनिया. हायपरबिलिरुबिनेमिया. बघा पॉलिसायथेमिया म्हणजे काय, आपली आरबीसीची संख्या वाढणार. काय वाढणार, आता एवढी मोठी बघा किती बेबी आहे, 4 किलोपेक्षा जास्त बेबी आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, एवढी मेटाबॉलिझम होण्यासाठी ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ड्यू टू हायपोक्सिया. आता हायपोक्सिया होणार आहे, त्याच्यामुळे इन्क्रीज आरबीसी. हायपोक्सिया झाल्यावर काय, त्याची कंपन्सेटरी मध्ये काय होणार आहे, आरबीसी लेवल पण वाढणार आहे. आता समजा आरबीसी लेवल वाढलं तर ही हायपरबिलिरुबिनिया पण वाढणार आहे, कारण जी आरबीसी डिस्ट्रक्शन झाल्यावर ही बिलिरुबिन तयार होणार आहे. म्हणून काय पॉलिसायथेमिया. ह्याच्या मागे पण एक कॉन्सेप्ट आहे, पण नको, आपण पुढे डिस्कशन करूया, खूप टाइम होत आहे. ओके, बघा पटपट पण संपायचा. अजून काय, चान्स ऑफ आरडीएस ही एवढी नोट करून घ्या. आणि त्याच्यासोबत अजून काय, कंजनायटल अब्नॉर्मॅलिटी पण असतो. कुठली, कंजनायटल. फक्त तुम्ही कॅल्शियम म्हणतो, एक कॅल्शियम आणि एक ग्लुकोजचे एक्स्ट्रा ठेवा. हे काय, कंजनायटल अब्नॉर्मॅलिटीज. हे पण विचारू शकते बरं का, मोस्ट कॉमन कुठले आहे. फर्स्ट आपल्याला प्रायोरिटी द्यायचं आहे कंजनायटल हार्ट डिसीज. त्याच्यामध्ये पण कुठलं विचारल्यावर हे काय मोस्ट कॉमन आहे बरं का, फर्स्ट प्रायोरिटी ह्याला द्यायचं. ह्याच्यामध्ये पण कुठलं विचारल्यावर VSD, ह्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं, प्रायोरिटी. ओके, ह्याच्यानंतर कुठले असतं, न्यूरल ट्यूबल डिफेक्ट. ओके, हे काय, ही सेकंड मोस्ट कॉमन आहे. हे कोण आहे, सेकंड मोस्ट कॉमन. फर्स्ट कुठली, VSD, ते पण कुठलं, कंजनायटल हार्ट डिसीज मध्ये, आणि फर्स्ट ह्याचे आणि दुसरा NTDचं. ओके, हे झालं आपलं, हे मोस्ट कॉमन मधलं झालं. हे प्रायोरिटी फर्स्ट ह्याला VSD द्यायचं. सेकंड प्रायोरिटी कोणाला द्यायचं, कोडल रिग्रेशन सिंड्रोम. ही न्यूरल ट्यूब मध्ये जे डिफेक्ट असतं ज्याच्यामधलं आहे. ओके, तुम्ही एवढे लक्षात ठेवा. ओके, आपल्याला मेन कुठलं होतं, कुठे गेलं शुगर, ही आपलं महत्वाचा होता. ओके, हे एक लक्षात ठेवा आणि हायपोकॅल्शियमचं पण लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन आणि पॉलिसायथेमिया कधी विचारतात. पॉलिसायथेमिया म्हणजे एवढीच, बॉडीचं रिक्वायरमेंट जास्त झालेलं असते आणि ड्यू टू हायपोक्सियामुळे आरबीसीचं लेवल वाढलेलं असते. आरबीसी वाढलं तर हे बिलिरुबिन वाढणार आहे. ओके, बघा न्यूनेट ऑफ अ डायबेटिक मदर ॲट अ रिस्क ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. म्हणजे एक आपल्याला याच्यामध्ये होणार नाहीये. हायपोग्लिसिमिया होतं का, यस हायपोग्लिसिमिया होता. हायपोकॅल्शिमिया हे पण होता. हायपरग्लिसिमिया नव्हता. हे काय, हायपरबिलिरुबिनिया हे पण होता. मग आपली उत्तर असणार आहे तिसरा बरोबर. ओके, सगळ्यांना लक्षात आलं असेल, ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, द नर्स इज अ केअरिंग. बघा काय करायला, नर्स केअरिंग करायला ऑफ अ सिव्हरल मदर ऑफ बेबी कपल्स. ओके, मदर आणि बेबी ही कपल्स आहेत, म्हणजे भरपूर जण आहेत तिथे. ओके, बेबी कपल असलेले. ओके, मदर बेबी कपल्स. ओके, इन द प्लॅनिंग द केअर ऑफ द ईच ऑफ द कपल्स. बघा काय म्हटले, प्लॅनिंग द केअर फॉर ईच ऑफ द कपल्स विच मदर वुड नर्स. बघा काय एक्सपेक्ट करले टू हॅव द मोस्ट सिव्हिअर बर्थ पेन. ओके, सिव्हिअर कुठली बर्थ पेन आहे, आफ्टर बर्थ पेन आहे. ओके, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जी पेन होणार आहे त्याला मोस्ट सिव्हिअर कोणाला असणार आहे, म्हणजे ती नर्स एक्सपेक्ट करायला कोणामध्ये असू शकतो हे आपल्याला हुडकायचं आहे. बघा काय दिलं ऑप्शन, G4P1 पेशंट हु इज अ ब्रेस्ट फीडिंग हर इन्फंट. ओके, बघा ह्यांनी ऑलरेडीच म्हटलेलं आहे आपल्याकडे सिव्हिअर म्हणजे जास्त कपल्स आहेत. ओके, आणि ही झालं G3P3 पेशंट हु इज अ ब्रेस्ट फीडिंग हर इन्फंट. आणि G2P2 काय हे माहिती आहे ना, ग्रॅविडा पॅरिटी. ओके, हे सिझेरियन पेशंट हु इज अ बॉटल फीडिंग हर इन्फंट. आणि G3P3 पेशंट हु इज अ बॉटल फीडिंग हर इन्फंट. ओके, आपल्याला काय करायचं आहे,
पहिला ही बर्थ पेन कोणामध्ये असतो आपल्याला बघायचं आहे. ओके, ही पण नॉर्थ मध्ये विचारलेले क्वेश्चन आहे बरं का. हे काय आफ्टर पेन. आफ्टर पेन म्हणजे बर्थ झाल्यावर जी पेन होणार आहे. ओके, ही नॉर्मली कधी असतं 3 दिवसापर्यंत असतं, नंतर कमी होतं. ओके, बघा आता काय हुडकायचं आपल्याला, मोस्ट कॉमन इन कोणामध्ये आहे असं विचारायचं आहे. सिव्हिअर आणि अजून काय कमी माइल्ड कोणामध्ये असतो. ओके, ही असणार आहे मॅक्झिमम लॅक्टेटिंग मदरमध्ये. कोणीमध्ये लॅक्टेटिंग मदर म्हणजे त्यांनी ब्रेस्ट फिडिंग करतात. ओके, आणि त्याच्यासोबत असणार आहे मल्टी मदरमध्ये म्हणजे एकपेक्षा जास्त बाळांना ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांच्याकडे काय ही सिव्हिअर असणार आहे. बघा ह्याचा मागणं फंडा काय रिलेटेड टू कशामुळे ऑक्सिटोसिन. आता समजा ज्यावेळी आई ब्रेस्ट फिडिंग करतील ज्यावेळी ऑक्सिटोसिन वाढणार आहे रिलेटेड टू ऑक्सिटोसिन अँड मल्टिपल. आईमध्ये काय असतं पोवर मसल टोन असतो. पोवर मसल टोन. बघा मेन फंडा इथेच आहे. सिव्हिअर कोणामध्ये असणार आहे लॅक्टेटिंग मदर, ज्या मदरमध्ये ऑक्सिटोसिन जास्त प्रोड्यूस होणार. कधी प्रोड्यूस होणार लॅक्टेटिंग करताना. मग ह्यांच्यामध्ये सिव्हिअर पेन असणार आहे हे आपल्याला एक कळालं. आणि पोवर मसल आता बघा मल्टिपल टाइम ह्यांनी डिलिव्हरी झालेलं आहे मग ह्यांचं मसल कसं असणार आहे पुअर असणार आहे. कसे पुअर मसल टोन. यांच्यामध्ये काय असतो पेन जास्त असतो. आपल्याकडे लक्षात काय आलं सिव्हिअर कोणामध्ये असते लॅक्टेटिंग मदर आणि त्याच्यासोबत मल्टी टाइम डिलिव्हरी हे बच्चूला जन्म दिलेले आईकडे. ओके, हे झालं आपलं लॅक्टेटिंग आणि मल्टी. ह्याच्यामध्ये सिव्हिअर असणार आहे. मग ह्याचं अपोजिट कमी कोणामध्ये असणार आहे जे नॉन लॅक्टेटिंग असणार कारण त्यांच्यामध्ये ऑक्सिजन हे नाही होणार. नॉन ऑक्सिटोसिन नाही नॉन लॅक्टेटिंग मदरमध्ये आणि इथे मल्टीमध्ये होता. मग आता प्रायमीमध्ये वगैरे कमी असतो. ओके, एवढी आपल्याला कळलं. हे काय आफ्टर पेन आहे. बघा ही कधी कमी होणार आहे हे पण आफ्टर 3 डेज. ओके, 3 दिवसानंतर ही कमी होत जाणार आहे. आफ्टर 3 डेज इट विल बी रिड्यूस. कमी होत जाणार आहे 3 दिवसानंतर. हे झालं आपलं ह्याच्याबद्दल. इट विल बी ओके रिड्यूस कधी पोस्टपार्टम मधलं आहे बरं का. हे पोस्टपार्टम मधलं एवढी झालं. ओके ओके चला ऑप्शन जी बघा. हे एक बघा हे काय गटपाल माहिती आहे ना तुम्हाला. GTPAL गटपाल सांगा बघू. जी म्हणजे काय जी म्हणजे ग्रॅव्हिडाचा मिनिंग काय ही प्रेग्नन्सीला इंडिकेटर करतो. प्रेग्नन्सी इंडिकेटर किती वेळा प्रेग्नेंट झालेला आहे. ओके, हे काय ग्रॅव्हिडा. टी म्हणजे काय ही टर्मला इंडिकेट करतो. टर्म बर्थ किती असतो सांगा. हे पण विचारलेलं आहे 37 to 42 वीक. हे झालं. आणि पी मध्ये काय पॅरिटी आहे का बघा. गटपाल मध्ये कधी पण पॅरिटी नसतो. हे सेपरेट असतो. हे काय प्रीटर्म. ओके, आणि ए म्हणजे अबॉर्शन. ऑपरेशन म्हणजे काय फेटल डेथ. कधी बिफोर वायबिलिटी. ओके, वायबिलिटी कधी असतो वायबिलिटी 22 वीकचा असतं बरं का लक्षात ठेवा. वायबिलिटी. एल म्हणजे काय लाईव्ह बर्थ किती जिवंत बच्चू आहे. लाईव्ह बर्थ हे नंबर काउंट करते नंबर ऑफ चाइल्ड. ओके, हे झालं. आता काय कळलं नाही तुम्हाला वायबिलिटी काय वायबिलिटी हे काय असतं. हे कॉम्बिनेशन ऑफ पल्मनरी परत आपण इथे चालू पल्मनरी सर्फॅक्टंट. बघा हे पण आपण नेक्स्ट बघू आपण पुढच्या क्लासमध्ये नेक्स्टच नाही. ओके, कॉम्बिनेशन ऑफ पल्मनरी सर्फॅक्टंट आणि त्याच्यासोबत फिटल वेट मॅटर करतो. फिटल वेट अँड कधी प्रेझेंट आफ्टर 22 वीक नंतर बरं का. म्हणजे हे वायबिलिटी म्हणू शकतो आपण. 22 बघा हे काय सिलेक्टेड वायबिलिटी काय हे 22 वीकच्या नंतर म्हणजे बच्चू जिवंत राहायचे खूप चान्सेस असते म्हणजे मॅक्झिमम चान्सेस असते. ओके, हे झालं आपलं गटपाल. ओके, आपण जे बघितलं हे काय ग्रॅव्हिडा म्हणजे किती टाइम प्रेग्नन्सी झालेला आहे. इथं P1 बघा. आता P1 राहिला आपला. जे गटपालमध्ये येतो जे P प्रीटर्मला इंडिकेटर करतो. ही पॅरिटी असं केलं तर ही पॅरिटी आहे बरं का. सेपरेट मेन्शन केलं तर पॅरिटी. ही पॅरिटी म्हणजे काय ही फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी किती वेळा
म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे टाइम. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे कंटिन्यूस आफ्टर व्हायबिलिटी. म्हणजे 22 वीक नंतर कधी गेलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, पॅरिटी. ओके, बघा आता आपल्याला सगळं कळलेलं आहे. ओके, बघूया आपण आता काय हुडकायचं आपल्याला. जी आई कसं आहे, लॅक्टेटिंग आहे आणि मल्टिपल मदर आहे. ओके, बघा आपण बघूया. G4 बघा हे काय, मल्टिपल ग्रॅव्हिड म्हणजे 4 टाइम प्रेग्नेंट झालेलं आहे. बरं, आणि P1 पेशंट हु इज अ ब्रेस्ट फिडिंग हर इन्फंट. बघा P1 आहे पॅरिटी म्हणजे एकच बच्चूला त्यांनी काय करताय, ही ब्रेस्ट फिडिंग करताय. ओके, हे 4-1 झाला. ओके, आणि हे काय G3 आणि P3. ओके, G3 म्हणजे 3 टाइम प्रेग्नेंट झालेलं आहे आणि पॅरिटी म्हणजे 3. हे P1 म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, पॅरिटी फ्रिक्वेन्सी ऑफ प्रेग्नन्सी कंटिन्यूज आफ्टर व्हायबिलिटी 22 वीक नंतर फक्त एकच झालेलं आहे. म्हणजे हे याच्यामधलं 3 जे 4 होते बघा त्यामधले 3 डेथ झालेलं असू शकतं. ओके, म्हणजे किंवा इथे नाही असं समजा. आता काय एवढं लक्षात ठेवायचं, पॅरिटी एक आहे, फक्त एक बच्चूला त्यांनी ब्रेस्ट फिडिंग करताय. आणि काय हे G3 P3 3 वेळा प्रेग्नन्सी झालेलं आहे आणि 3 बच्चू कसं आहे 22 वीक पेक्षा जास्त म्हणजे व्हायबिलिटी आहे. पेशंट हु इज अ ब्रेस्ट फिडिंग हर इन्फंट म्हणजे इथे काय होते 3 आहे आणि इकडे पण 3 आहे. बघा हे काय G2 P2 सिझरिन पेशंट हु इज अ बॉटल. बघा बॉटल फिडिंग ह्याच्यामध्ये येत नाही. बॉटल फिडिंग केल्यावर ऑक्सिटोसिन रिलीज होणार आहे का, नाही, हे गेलं. आणि G3 P3 पेशंट हु इज अ बॉटल. बघा ह्याच्यामध्ये पण काही संबंध नाही. आता लक्षात यायला पाहिजे आपल्याला हे दोन्हीमध्ये G4 P1 आणि G3 P3. मग तुम्ही म्हणताल सर इथे G4 आहे, 4 टाइम प्रेग्नेंट झाले. बघा प्रेग्नन्सी हे काय G4 काय इंडिकेशन करतो प्रेग्नन्सी किती वेळा प्रेग्नेंट झालेलं आहे. त्याचं पुढलं बघा पॅरिटी काय ही इंडिकेटर करतो की आफ्टर व्हायबिलिटी 22 वीक नंतर ही बच्चू जिवंत राहू शकतो, इंडिकेशन करतो. आता समजा G5 आहे आणि L1 आहे म्हणजे हे फक्त इंडिकेशन झालं, ते पुढे काय झालं माहिती नाहीये. फक्त इंडिकेशन आहे प्रेग्नन्सीचं. मग आपण इकडे सेकंड ऑप्शनला जाऊया. हे काय G3 P3 आहे. P3 म्हणजे 3 बच्चू आहे, 3 बच्चूने त्यांनी काय ब्रेस्ट फिडिंग करतो. मग आपण काय डिस्कशन केलं इथे, कुठे गेलं आपलं, लॅक्टेटिंग मदर आहे आणि मल्टी. बघा मल्टी महत्वाचं आहे. इथे 3 म्हणल्यावर ही मल्टी झाली. इथे एकच बच्चूला त्यांनी दूध पाजतंय. मग आपली उत्तर असणार आहे दुसरी बरोबर. ओके, कुठली बरोबर असणार आहे, दुसरी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय इमेज बेस्ड क्वेश्चन. ज्यांनी इमेजला कधी बघितलं का, काय आयडेंटिफाय द फॉलोविंग इन्स्ट्रुमेंट. बघा काय, बघा इथं काय दिसतं तुम्हाला, इथं काहीतरी 3 नंबर लिहिलेलं आहे, इथं 4 नंबर लिहिलेलं आहे. काय आहे सांगा बघू पटकन. ते काय आहे, हे आहे BP हँडल. BP ब्लड प्रेशर नाही आहे बरं का, हे BP हँडल. BP म्हणजे काय, ब्लड प्रेशर नाही. हे काय बार्ड पार्कर हे नाव आहे, बार्ड पार्कर. ओके, ते सायंटिस्टचं नाव असेल ज्यांनी हे शोध केलेलं आहे. आपण काय म्हणतो ह्याला BP हँडल. हे कशासाठी यूज करते बघूया आपण. काय BP हँडल होता, BP हँडल. बघा हे काय स्टेनलेस होते ना, स्टेनलेस स्टील स्कॅल्पेल हँडल त्यासाठी यूज करतो आपण. यूज्ड टू अटॅच, काय करणार आहे, अटॅच डिस्पोजेबल ब्लेड्स त्याला अटॅच करणार आहे. कशासाठी, फॉर मेकिंग सर्जिकल इन्सिजन्स. ओके, बघा हे काय BP हँडल आहे. कसं आहे, हे स्टेनलेस स्कॅल्पेल आहे. बघा इथे आपण हातांना पकडायचं, इथे काय बसणार आहे, इथे ब्लेड बसणार आहे. बघा असे ब्लेड बसणार आहे इथे. किती नंबर झाला ब्लेड असला, 11 नंबर ब्लेड. एक मिनिट थोडी असला ब्लड असे बसतो. ओके, हे झालं, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर ब्लड. अजून एक असतो 7 नंबर. ओके, बघा आपण टाइप्स पण बघूया. इथं राहिले का जागा, इथे आपण बघूया काय, नेक्स्ट पेज मध्येच बघू. हे काय टाइप्स, इथे टाइप्स असतो पण भरपूर आहे. आपल्याकडे मोस्ट कॉमनली जेवढं यूज करतो आपण तेवढं बघू. नंबर 3. ओके, बघा ह्याच्यामध्ये किती ब्लड बसणार आहे, नंबर
10 ते 15 नंबर ब्लेड. ब्लेड्स काय होणार आहे, काय होतं हे फिट, म्हणजे ह्याच्यामध्ये फिट बसणार आहे. ओके, ब्लेडात हे कशासाठी आपण, ही जनरल सर्जरीमध्ये, ओके, जनरल सर्जरीमध्ये वगैरे यूज करतात आपण. ओके, सर्जरीज. ओके, 15 नंबर ही बच्चूमध्ये यूज करतो बरं का, इन्सिजन घेण्यासाठी. ओके, आणि 11 नंबर वगैरे आपण लॅप्रोस्कोपी वगैरे आणि इन्सिजन ड्रेनेज वगैरे करताना 11 नंबर आपण ब्लड यूज करतो. ब्लड नाही, ब्लेड. ओके, आणि नंबर 4 मध्ये एवढं लक्षात ठेवा, इथे फक्त 15 नंबर पर्यंत ब्लेड बसणार आहे. कुठे, नंबर 3 BP हँडलमध्ये. ओके, पुढचं कुठे बसणार आहे, इकडे 20 ते 25 ही ब्लेड इकडे बसणार आहे. ओके, त्याच्यामध्ये 23 आपण मोस्ट कॉमनली इन्सिजन वगैरे घेताना यूज करतो ओपन सर्जरीमध्ये, जी ओपन असो, हर्नी असो, अपेंडिक्स असो त्यावेळी. ही कसं असणार आहे, ऑर्थोपेडिक आणि लार्जर इन्सिजनसाठी, लॅप्रोटॉमी वगैरे असले लार्जर इन्सिजनसाठी 20 ते 25 नंबर आपण यूज करतो. त्याच्यासोबत अजून एक काय म्हटलं होतं मी, नंबर 7. ओके, ही मोस्ट कॉमनली आपण तर यूज करत नाही. लॉंग कसं असतं, हे लॉंग असतं आणि स्लिम असतं आणि पेन्सिल सारखं. मला वाटतं हा आपल्याला डायग्राम दाखवतो तुम्हाला. लाईक फॉर कशासाठी, डेलिकेटिव्ह सर्जरीसाठी. कुठली न्यूरोसर्जन वगैरे तसं असतं बघा, डेलिकेटिव्ह सर्जरीसाठी. लिहून टाकू. बघा, हे कशासाठी, न्यूरो म्हणा किंवा वॅस्क्युलर असली मोठी सर्जरी असते बघा, त्याच्यामध्ये आपण यूज करतो. डायग्राम कुठे आहे, हां, ते ही नंबर 7. बघा कसं आहे, लॉंग आहे आणि स्लिम आहे. ओके, एवढं आपण बघितलं. बघा हे काय, हे BP हँडल आहे. BP म्हणजे काय, पार्कर. टाइप्स कुठलं होतं, BP हँडल म्हणजे काय, हे स्टेनलेस स्टील स्कॅल्पेल हँडल आहे. यूज कशासाठी, अटॅच डिस्पोजेबल करतो बरं का ते प्लेट्स. असंच नाही ठेवायचं, दुसऱ्या पेशंटसाठी यूज नाही करायचा. फॉर मेकिंग सर्जिकल इन्सिजनसाठी. ओके, टाइप्स कुठले, नंबर 3 आणि नंबर 4 ही मोस्ट कॉमन आपण यूज करतो. ही कसं डिवाइड करायचं बघा, अजून एक राहिलं, ही नंबर 3 आहे, हे नंबर 4 आहे. बघा, नंबर 3 मध्ये असं लाईन आहेत, कंटिन्यू लाईन्स आहेत. पण नंबर 4 मध्ये कसं आहे, गॅप आहे. असे लक्षात ठेवायचं. हे काय, नंबर 4 मध्ये गॅप असतो. इथे ही पण विचारू शकते तुम्हाला, कुठल्या पण एक BP हँडल विचारून ही कुठली नंबरचं आहे असं पण विचारू शकतो MCQ मध्ये, म्हणजे इमेज बेस्डमध्ये. हे झालं आपलं नंबर 3. नंबर 4 10 ते 15 याच्यामध्ये, हे फक्त 15 पर्यंत, 15 पेक्षा पुढचे याच्यामध्ये नंबर 4 मध्ये. आणि ब्लेड एवढी आणि नंबर 7 मोस्ट कॉमनली आपण ह्याच्यामध्ये यूज करतो बरं का. हे झालं आपलं. ओके, बघा आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. हे काय, नंबर 7 ब्लेड कशामध्ये, न्यूरो आणि वेस्क्युलरची असते बघा सर्जरी, त्याच्यामध्ये आपण यूज करतो याला, नंबर 7. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. काय म्हणते, द नर्स रिसिव्ह कॉल फ्रॉम द क्लायंट. बघा, क्लायंट फोन केलेल्या नर्सला कन्सर्न अबाउट द एलिमिनेटिंग ब्राऊन कलर्ड युरिन. काय एलिमिनेट करायला, ब्राऊन कलर युरिन कलर एलिमिनेट करायला आफ्टर टेकिंग द कुठली ड्रग, नायट्रोफ्लोरिनेशन ही टॅबलेट घेतल्यावर. फॉर UTI साठी घेतलेलं आहे, कुठले, हे ओके, नायट्रोफ्लोरिनेटाईन. ओके, ही UTI साठी घेतलेलं आहे. द नर्स शुड मेक व्हिच अप्रोप्रिएट ट्रीटमेंट. बघा, आता पेशंटला UTI झालं, कुठली ॲडवाइस केलेलं आहे, नायट्रोफ्लोरिनेटाईन ही ड्रग ॲडवाइस केलेला आहे. आणि त्याला काय झालंय, एलिमिनेटिंग द ब्राऊन कलर्ड युरिन पास करते. म्हणून ते पेशंट घाबरून काय केले, आपली नर्सिंग ऑफिसरला फोन केले. आता काय म्हणते बघा, नर्सिंग ऑफिसर काय रिस्पॉन्स करायला पाहिजे. कंटिन्यू टेकिंग द मेडिकेशन, द ब्राऊन युरिन ऑकर्ड अँड इट्स नॉट हार्मफुल. काय करू नका, तुम्ही जे मेडिसिन दिलेलं आहे तुम्ही कंटिन्यू करा. हे ब्राऊन युरिन काय, इट्स नॉर्मल आहे, तुम्हाला हार्मफुल नाही आहे असं म्हणायचं. किंवा टेक मॅग्नेशियम हायड्रोक्साईड विथ युअर मेडिकेशन टू लाइटन द युरिन कलर. तुमच्या युरिन कलरला थोडी चेंजेस करण्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम हायड्रोक्साईड ही टॅबलेट घ्या, हे घ्यायला म्हणतात. आणि तिसरं काय, डिसकंटिन्यू टेकिंग द मेडिकेशन अँड मेक द अपॉइंटमेंट फॉर द युरिन कल्चर. म्हणजे काय म्हणते, अरे थांबवा, मेडिकेशन थांबवा आणि काय करा तुम्ही, अपॉइंटमेंट घ्या कशासाठी, युरिन कल्चरसाठी. आणि चौथा काय म्हणते बघा, डिक्रीज युअर मेडिकेशन ऑफ हाफ द डोज अँड बिकॉज युअर युरिन इज टू कन्सन्ट्रेटेड. म्हणजे आता तुमचे युरिन कन्सन्ट्रेशन खूप वाढलेलं आहे, तुम्ही काय करा, जेवढी टॅबलेट दिलेली त्याच्यामध्ये 2 तुकडे करा आणि अर्धा घ्या असं म्हणताय. ओके, मग आपली कुठली रिॲक्शन असायला पाहिजे नर्सिंग ऑफिसरची असं विचारताय. ओके, आपण ही ड्रग बद्दल थोडक्यात बघूया. कुठले ड्रग होता, नायट्रोफ्लोरिनेटाईन. नायट्रोफ्लोरिनेटाईन म्हणतो किंवा फॉर्नेशन पण म्हणू शकतो. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं एवढीच,
प्रोनाउन्सिएशन मध्ये चुकलं तरी चालेल, पण आपण MCQ मध्ये टिक बरोबर करायचं. ओके, ही कुठली क्लास मधला आहे? सेकंड क्लास मधला आहे का? नाही, ही युरिनरी अँटीसेप्टिक आहे. युरिनरी अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे तिथला सेप्टिकला मारायला. ओके, अजून काय म्हणतात? बॅक्टेरियासिडल. सिडल म्हणजे किल करणार आहे बॅक्टेरियाला. हे झालं. ओके, आपण युजेस कशासाठी घेतो ह्याला? ट्रीटमेंट ऑफ युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी. ते पण स्पेशली हे पण लक्षात ठेवा. UTH आहे ना, हां, स्पेशली लोअर UTI मध्ये ह्याला यूज आपण घेतात. ओके, ही नॉट इफेक्टिव्ह असणार आहे. कुठे? पायलोनेफ्रायटिस. कुठे? पायलोनेफ्रायटिस. जे पेल्विक असते बघा, आपली पेल्विक नाही, किडनीमध्ये एक पेल्विक असते तिथे, आणि नेफ्रायटिसमध्ये तिकडे फायदा होणार नाही. कारण एस्पेशली कुठे यूज करणार आहे आपण? लोअर युटरमध्ये. हे अप्पर झालं. ओके, हे झालं. त्याचं मेकॅनिझम कसं असतं? त्याची मेकॅनिझम बघा. हे काय करतो माहिती आहे का? रिड्यूस्ड बॅक्टेरियल एन्झाइम्सला कमी करतो. ओके, त्याच्यानंतर काय क्रिएट करतो? फॉर्म रिॲक्टिव्ह मेटाबॉलिझम होऊन काय करणार? डॅमेज करणार. कोणाला? कुठे? डॅमेज बॅक्टेरियल DNA म्हणा, सेल वॉल म्हणा, त्याला डॅमेज करतोय. सेल वॉल किंवा अजून काय म्हणू शकतो आपण? रायबोझोम वगैरे त्याला डॅमेज करून ती एक काम करतो. ओके, त्याचं मेन आपण कुठं काय बघायचं? साईड इफेक्ट ही खूप महत्वाचं आहे. साईड इफेक्ट काय असणार आहे? GI अपसेट असणार आहे. ओके, म्हणजे नोजिया किंवा वॉमिटिंग असणार आहे. ओके, ही अपसेट आहे बरं का. GI ट्रॅक्ट अपसेट असणार आहे. त्याच्यासोबत असणार आहे ब्राऊन डिस्कलरेशन ऑफ युरिन. मग आपली उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. साईड इफेक्ट आहे. हे हार्मफुल असणार आहे का? नाही, हे हार्मलेस आहे. काय फरक पडणार नाही आपल्याला. ओके, हे झालं. आणि त्याच्यासोबत पेरिफेरल न्यूरोपॅथी पण आहे. साईड इफेक्ट म्हणतो बरं कमी. पेरिफेरल न्यूरोपॅथी, विनक्रिस्टिन. लक्षात आलं का? पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हटल्यावर तेच लक्षात आलं पाहिजे. ते पण साईड इफेक्ट मधलंच आहे. पेरिफेरल न्यूरोपॅथी मधलं कॅन्सर ड्रग म्हणतो बरं कमी. त्याच्यासोबत काय? पल्मोनरी रिॲक्शन. असं एक लक्षात आले ना, तुम्ही जे लक्षात ठेवले होते जेवढे ड्रग तुमच्या लक्षात आले पाहिजे. हे झालं. मग आपले उत्तर कुठे असणार आहे? हाफ गोळी घ्यायचा आहे का? नाही. डिस्कंटिन्यू करायचं का? नाही. टेक मॅग्नेशियम? नाही. आपल्याला काय करायचं? कंटिन्यू ठेवायचं आहे. कंटिन्यू टेकिंग मेडिसिन ही काय आहे? नॉट हार्मफुल म्हणजे हार्मलेस आहे. आपल्याला काय फरक पडणार नाहीये. मग आपले उत्तर असणार आहे पहिली उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते क्वेश्चन. अ चाइल्ड वेइंग म्हणजे वेट किती आहे बच्चूच्या? 15 kg. ओके, प्रिस्क्राईब काय केलेलं आहे? अमोक्झिसिलिन. कसं केलेलं आहे? 20 mg/kg पर डे एवढी है ना ॲडवाइस केलेलं आहे. ओके, बघा डिवायडेड इंटू 3 डोजेस पर डे. आपण एवढी जे प्रिस्क्राईब केलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? डिवायडेड बाय 3. ॲडवाइज्ड जे डोज आहे त्याला आपल्याला 3 ने डिवाइड करायचं आहे. हाऊ मेनी mg पर डोज शुड बी नर्स ॲडमिनिस्टर्ड. बघा आता काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला वेट दिलेलं आहे बरं का. वेट किती? 15 kg दिलेलं आहे. आणि काय म्हणते? प्रिस्क्राइब अमोक्झिसिलिन किती ॲडवाइज केलेलं आहे? ॲडवाइज ड्रग किती केलेलं आहे? 20 mg/kg आणि पर डे. ओके, एवढी यांनी काय केलेलं आहे? प्रिस्क्राईब केलेलं आहे. त्याला काय करायचं आहे? डिवाइड इंटू 3 डोजेस पर डे. जेवढी आपल्याला भेटणार आहे त्याला आपण काय करायचं? डिवाइडेड करायचं 3 डोजमध्ये. आणि प्रत्येक डोजमध्ये किती ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे असं विचारते त्यांनी. ओके, बघा इथे 20 mg/kg पर डे असं मेन्शन आहे. ओके, मग आपल्याला तर kg माहिती आहे. 20 mg ओके इंटू किती? 15 kg. ओके, इंटू डे हे आपल्याला भेटलं. ओके, आणि हे किती होणार आहे? 15 इंटू 20, 15 दुनी 30 म्हणजे हे 300 होणार आहे. ओके, 300 mg पर डे आता आपल्याला द्यायचं आहे. ओके, डे. मग ह्याने काय म्हटलेलं? डिवायडेड इंटू 3 डोज पर डे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? परत ही डिवाइड करायचं आहे 3 मध्ये. म्हणजे 3 डोज द्यायचा आपल्याला दिवसाला. मग एक झाला, एक डे म्हणजे 100 झाला. हे काय असणार आहे? 100 mg पर डे होत आहे. सॉरी,
300 mg पर डे होता, पण ही काय असणार आहे आता 100 mg पर डोज. ही काय असणार आहे डोज असणार आहे, कारण आपण 3 डोज मध्ये डिवाइड करायचं होतं. मग आपली उत्तर कुठली आहे 50 होते का नाही हे पण नाही. मग आपले उत्तर असणार आहे 3 म्हणजे 100 mg प्रत्येक डोज मध्ये द्यायचं आहे. पण तेच त्यांनी पर डे विचारलं असलं तर आपलं उत्तर आलं असतं 300 mg पर डे असं उत्तर आलं असतं. ओके, हे एकदम इझी क्वेश्चन होता. ओके चला, ओके आजसाठी एवढीच. आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे क्वेश्चन बघायचं आपल्याला. बघा सगळ्यांनी काय करायचं आता, सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे, कमेंट करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबा. ओके, एवढी आपण केलेलं आहे. ओके, हे झालं. आणि आपण कुठे कुठे अवेलेबल आहे, व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळीकडे अवेलेबल आहे. आणि शक्यतो ही खूप फायदेशीर ठरणार आहे मेन्स एक्झामसाठी. आणि जे स्टुडंट JNM आणि BSc आणि PB करत आहेत त्यांना पण ही व्हिडिओ किंवा आपली चॅनल रेफर करा, कारण त्यांना पण सिलेबसमध्ये जे, कारण आपण काय वाचतोय, आपण सिलेबस वाचतोय कोणाकोणाच्या आपल्या नर्सिंग फील्डमधलं. फक्त आपण नजर काय आपलं जे एक्झामला येणार आहे टार्गेटेड, जे आपण एवढी अभ्यास करतोय. ओके, ही पण आपलं काय नर्सिंग मधलं सिलेबस आहे, त्यांना पण फायदा होणार आहे. ज्यावेळी त्यांचं नर्सिंग संपते, तुमच्या कोणी मैत्रीण असो, मित्र असो किंवा भाऊ असो, मोठे छोटे, त्यांना ही फायदेशीर ठरणार आहे. म्हणून मी काय म्हणतो की आपली टीम MNOची त्यांच्याकडे लिंक शेअर करा. ओके, कारण आपण मराठीमध्ये पहिल्यांदा असे काम करतोय. ओके चला, परत आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.